चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी आजच्या या पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये तुल्यपाळशी संघांवरती मात करत जे संघ दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झाले त्यांचा सामना याच्यानंतर आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल। ज्या ठिकाणी अमरभरट सुरेश ग्राम कर्दे साळूबाई मुंगीस आणि चालू मॅच मध्ये जिंकणारा संघ हा दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय करेल। एका बाजूला श्री भैरवनाथ मुरुड ज्या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, तर क्रीडांगण क्रमांक 1 वरती काळकाई कुंभवे त्याचप्रमाणे उत्कर्ष कर्देकर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया पंच पॅनल जवळ येऊन संपर्क साधायचा आहे। उत्कर्ष कर्देकर चला या ठिकाणी काळकाई कुंभे संघाकडून आपण सर्वप्रथम जाऊया, चर्चा करूया त्या संघाची। जर्सी क्रमांक 2 वेदांत शिकवण हा खेळाडू पाहायला मिळतोय, ज्या खेळाडूंना किशोर गटाचं रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा खेळाडू या ठिकाणी चढाई मार्गवरती सज्ज होतोय। जर्सी क्रमांक 2 काळकाई कुंभे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आक्रमण करेल, रत्नागिरी जिल्हा संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे। चपळता वेग खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल या खेळाडूच्या माध्यमातून। यावेळेस मात्र गल टिपला जातोय, सक्सेसफुल कामगिरी आहे, बोनस प्लस गुणाची कमाई होईल। तर दुसऱ्या बाजूने गेली अनेक वर्ष सातत्याने रोहित लाड या खेळाडूच्या अधिपत्याखाली नेतृत्वाखाली खेळ साधन करणारा मुरुडचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। आक्रमण करतो या ठिकाणी सडेपट्टू कुंभे संघाच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा अजून एक खेळाडू आज मात्र क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित आहे, सयन गावकडकर। आपलं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 रिकाम्या हाताने माघारी परतलाय, प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 7 पुन्हा एकदा कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय। थोडस शांत संयमी खेळ आणि रिकाम्या हाताने मात्र माघारी परतलाय। थर्ड रेडचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 मुरुड संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू दाखल होतोय। या ठिकाणी टू टच केला जातोय, वेदांत या खेळाडूला टिपलं जात आहे। सक्सेसफुल कामगिरी मुरुड संघासाठी आणि रोहित लाड या खेळाडूचं रिवाईव्ह मैदानाच्या आतमध्ये। या ठिकाणी मिड लाईन क्रॉस केली जाते, किती गुणाची कमाई असेल? मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघासाठी। हॅलो, नवतरुण मित्रमंडळाचे उपाध्यक्ष शैलेशजी जाधव यांचा यथोचित सन्मान करतील जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे ग्रामपंचायतीचे सदस्य संदीपजी भटावले श्रीफल आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील। काळकाई कुंभे संघ अगदी गतवर्षी या संघाला आपण दानशूर व्यक्ती म्हणजे प्रकाश आगरे हे थर्ड रेड तिसरी चढाई जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय, वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे, तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या गरुडावरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल। राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट या ठिकाणी सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो।
यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वेदांत या खेळाडूचा गुणाची कमाई कुंभे संघाच्या खात्यामध्ये. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी श्रीकांत शिगवण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाच्या माध्यमातून करणं सातत्याने पाहिलं तर गुणाची कमाई करताना पाहायला मिळालाय कुंभेचा संघ. पण तो सामना अगदी शांत संयमी गतीने या ठिकाणी पुढे सरकत चाललाय. परंतु जसं अगदी शेवटच्या मिनिटाकडे आपण जाऊ तेव्हा मात्र सामना थोडासा आक्रमक होईल. ज्या पद्धतीने मागचा सामना आपण अनुभवला, शेवटच्या काही मिनिटांमध्ये पुन्हा एकदा तो रोमहर्ष पाहायला मिळाला. तर तो अंततः एक संघ विजयी झाला तर एक संघ पराभूत झाला. हा सामना देखील त्याच सिच्युएशनकडे जाईल की या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्या 5-5 चढ्या पाहायला मिळतील. परंतु यावेळेस मात्र वेदांत शिगवण हा खेळाडू इन्फॉर्म आहे. मॅन फ्रॉम कुंभे या ठिकाणी अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. रोहित लाडला या ठिकाणी टिपलं जाते, गुणाची कमाई केली जाते कुंभे संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. पाहता अगदी पहिल्या सत्रामध्येच मुरुडचा संघ या ठिकाणी मात्र ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा ऑल इन होईल, नव्या जोमाने या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होईल. कशा प्रकारचा खेळ इथून पुढे मुरुड संघाचा पाहायला मिळेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. पलटवार मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? त्याचप्रमाणे या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी दापोली तालुक्यातील एक नवोदित समालोचक ज्यांना आपण सातत्याने ऐकत आलोय असे उत्कर्ष कर्देकर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. रोजी पाडले येथे तालुकास्तरीय खुल्या गटातील मॅटवरील कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आलेला आहे. तरी इच्छुक संघांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यायची आहे. नाव नोंदणीसाठी आपण उत्कर्ष कर्देकर किंवा विपुल सुर्वे यांच्याशी संपर्क करू इच्छिता. 1 आणि 2 डिसेंबर रोजी खुल्या गटातील तालुकास्तरीय भव्य मॅटवरील स्पर्धा पाडले येथे आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व खेळाडूंना आणि क्रीडारसिकांना विनंती आहे की जर आपल्याला आपल्या संघाची नाव नोंदणी करायची असेल तर आपण विपुल सुर्वे आणि उत्कर्ष कर्देकर यांच्याशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद. दापोली तालुक्यामध्ये सातत्याने आता कबड्डीचा महासंग्राम आपल्याला अनुभवायला मिळेल. इथून स्पर्धा लगेचच पाडले गावामध्ये जाईल. अजून एक लाडगर गावची ऐतिहासिक स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल. दापोलीकरांसाठी एक पर्वणी मात्र सुरुवात झाली आता कबड्डीच्या माध्यमातून. दापोलीची कबड्डी सातत्याने अनेक वेळेस चर्चेत राहिली आहे. इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाडले गावामध्ये जाणार आहोत ज्या ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी स्पर्धा आहे. त्यानंतर पालवणीमध्ये येणारी स्पर्धा पाहायला मिळेल. खूप साऱ्या स्पर्धा सातत्याने आहेत. परंतु यावेळेस मात्र डिफेन्स पंचांचा इशारा काय येईल?
डिफेन्स एक म्हटलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते कुंभे संघासाठी. या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 पुन्हा एकदा सज्ज होतोय. या खेळाडूला अजून देखील तितकीशी भरदार कामगिरी करता आली नाहीये. कुणाची कामाई करणं आवश्यक आहे, परंतु कुंभेचा संघ आतापर्यंत अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. मैदान शिकवण मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर करण्याचं काम केलं जाईल. व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 14 रोहित लाड या खेळाडूला पण पाहतोय. गेली अनेक वर्ष सातत्याने भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळालाय. अगदी जबरदस्त कामगिरी अनेक स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाली या खेळाडूची. परंतु आज मात्र पुन्हा एकदा कुंभे संघासमोर आपला घसरलेला डाव पुन्हा एकदा सावरावा लागेल. यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड. दोन्ही संघ आतापर्यंत थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतात. अजून देखील तितकीशी भरदार कामगिरी करता आली नाहीये. वेदांत शिगवण या खेळाडूने अगदी जबरदस्त परफॉर्मन्स केला आतापर्यंत डिफेन्ससाठी चढाई मार्कवरती. परंतु दुसऱ्या बाजूला बाकी खेळाडूंची साथ देखील मिळणं तितकंच महत्त्वपूर्ण राहील. तर दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 6 खेळाडू आतापर्यंत चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करतोय. परंतु तोच खेळाडू मुरुड संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. त्याला देखील रिव्हाइव्ह करण्याचं काम मुरुड संघाला करणं अनिवार्य असेल. परंतु यावेळेस मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 6 कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन 1 असेल. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स मुरुड संघासाठी गुणाशी कमाई होते. जर्सी क्रमांक 6 पुन्हा एकदा मुरुड संघाच्या माध्यमातून थर्ड रेडसाठी आक्रमण करतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स. बॅक किक काढण्याचा प्रयत्न आहे. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट सातत्याने चढाई सजवल्या जातात. परंतु यावेळेस मात्र डिफेन्स थोडीशी घाई गडबड करेल. चूक घडते मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून आणि एक साधा सोपा गुण एकवटला जातोय तो मात्र मुरुड संघासाठी. चालू सामना संपताच यानंतर लगेच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ज्या ठिकाणी अमर भारत टाळसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे. याच्यानंतरचा सामना तितकाच महत्वपूर्ण आणि अगदी रोमांचक लढतीकडे जाईल. अमर भारत टाळसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी गुणाशी कमाई पुन्हा एकदा मुरुड संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. पलटवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑल आऊट जो घेतला गेला होता मुरुड संघाने तो ऑल आऊटची परतफेड करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र एक सक्सेसफुल करावा लागेल प्रयत्न या ठिकाणी मुरुड संघाच्या माध्यमातून. रोहित लाड हा खेळाडू सज्ज झालाय. समोर 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. यावेळेस मात्र एक खेळाडू सेल्फ आउट झालाय आणि दुसऱ्या खेळाडूला देखील या ठिकाणी टिपलं जाईल. 2+2 = 4 जोडले जातील या ठिकाणी मुरुड संघाच्या खात्यामध्ये आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा देखील चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते. दुसरं सत्र या ठिकाणी कुठल्या संघाच्या नावावरती राहिले देखील तितकंच महत्वपूर्ण या संपूर्ण स्पर्धेच्या दृष्टीनं, कारण जो संघ विजयी होईल तो थेट पुढील फेरीसाठी क्वालिफाय करेल. परंतु पराभूत झालेला संघ या संपूर्ण स्पर्धेतून त्याचा प्रवास या ठिकाणी थांबेल. वेदांत शिगवण ज्या पद्धतीने मैदानाच्या बाहेर गेला त्यानंतर मात्र कुंभे संघानं या ठिकाणी ऑल आऊट घेतला. त्यामुळे वेदांतचा खेळ हा कुंभे संघासाठी तितकाच महत्वपूर्ण आहे. परंतु यावेळेस मात्र खराब डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळाला डिफेंडरच्या माध्यमातून. चुका या ठिकाणी मात्र रोखाव्या लागतील. मुरुडचा संघ या ठिकाणी पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु डिफेन्स थोडासा अनसेटल या ठिकाणी मुरुड संघ.
वेदांतला बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र यश प्राप्ती झाली आहे। यावेळेस मात्र चढाई मार्कवरती सक्सेसफुल झाला, गुणाशी कमाई त्या ठिकाणी केली गेली त्या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु यावेळेस मात्र रोहित लाड या ठिकाणी बोनस गुणाशी कमाई करतोय। महत्वपूर्ण सामना पुन्हा एकदा वेदांत या ठिकाणी आक्रमण करेल प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये, परंतु यावेळेस मात्र डिफेन्स सक्सेसफुल होईल। सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाच्या माध्यमातून एक ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी सक्सेसफुल करून दाखवलाय। थोडासा ऍडव्हान्स टॅकल परंतु सक्सेसफुल झाला आणि मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणाशी कमाई झाली आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेलाय। 6 खेळाडूचा डिफेन्स असेल पण वेदांत या ठिकाणी मात्र मैदानाच्या बाहेर आहे। मुंबई संघाचा डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा खराब कामगिरी करतोय। यावेळेस मात्र गुणाशी कमाई रोहित लाड या खेळाडूने केली आहे। मुरुडच्या संघाने या ठिकाणी पलटवार करायला सुरुवात केली आहे। दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवातीचा खेळ आतापर्यंत जबरदस्त चांगल्या दर्जाचा मुरुड संघासाठी, ज्या ठिकाणी पहिलं सत्र संपलं त्या पहिल्या सत्राचा अगदी शेवटच्या मिनिटाचा खेळ हा पूर्णपणे राहिला मुरुड संघाच्या खात्यामध्ये। तोच मोमेंटम पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये त्यांनी तोच मात्र मोमेंटम चालू ठेवलाय। दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटामध्येच पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा पलटवार, मॅच मध्ये पुनरागमन आणि या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल। पुन्हा एकदा या ठिकाणी रोहित लाड 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये, परंतु यावेळेस मात्र थोडासा शांत संयमी खेळ आहे। आक्रमण जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा सज्ज झालाय। मुंबई संघाच्या माध्यमातून उंच पुरासा खेळाडू आहे, परंतु गुणाशी कमाई या ठिकाणी करावी लागेल। त्यांचे महत्वपूर्ण 3 खेळाडू अजून देखील बॅकलाईनच्या पाठी आहेत। शांत संयमी खेळ या ठिकाणी केला जातोय। सातत्याने स्वतःच्या राईट कॉर्नरवरती थोडासा आक्रमण, थोडासा रेंगाळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर मात्र रिकाम्या हाताने या ठिकाणी माघारी परततोय। 4 खेळाडूंचा डिफेन्स, रोहित लाड या खेळाडूचा आक्रमण। व्हॅलिड रेट मुंबईचा संघ अगदी पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये अगदी चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र एक पलटवार, एक ऑल आउट दिला गेला पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटांमध्ये। त्यानंतर मात्र मोमेंटम अजून देखील मुंबई संघाकडे शिफ्ट झालेला पाहायला मिळत नाहीये, परंतु या ठिकाणी थर्ड रेडचा बिगुल वाजतोय मैदानाच्या आतमध्ये। धोक्याची चढाई असेल आणि या चढाई मार्गवरती असलेल्या चढाईपटूला रोखून इथे मात्र मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु चढाईपटू आतापर्यंत सक्सेसफुल होतोय। रनिंग किक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून आणि मुरुड संघासाठी अजून एकदा गुणाशी कमाई होतीये। थर्ड रेड कुंभे संघासाठी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय। 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे, रोहित लाडने त्या ठिकाणी मात्र आक्रमण केलंय। टच पॉइंट बोला ना काहीतरी चला या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होती मुंबई संघाच्या खात्यामध्ये। रोहित लाडला टिपल्याचा दावा केला जात होता, परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे। बोनस गुणाची त्या ठिकाणी कमाई झाली मुंबई संघाच्या खात्यामध्ये, परंतु रिवाइव्ह अजून देखील मिळू शकलं नाहीये। सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे। 3 खेळाडूंचा डिफेन्स, शांत संयमी खेळ रोहित लाडच्या माध्यमातून चढाई मार्फत सज्ज झालेल्या खेळाडूच्या माध्यमातून
आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय चढाईपटू, परंतु डिफेन्स आतापर्यंत चूक करत नाही. अगदी शांत सेमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सार्थक बटावळे अनुपस्थित पाहायला मिळतोय. मुरुड संघाच्या माध्यमातून तो एक महत्वपूर्ण खेळाडू आज अनुपस्थित. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते कुंभे संघासाठी. जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. व्हॅलिड रेड. चला या ठिकाणी 3rd रेड, तिसरी चढाई मुरुड संघासाठी. जर्सी क्रमांक 14 सुपर टॅकल सिच्युएशन ऑन कुंभे संघ. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये रोहित लाड या ठिकाणी आक्रमण करेल. स्वतःच्या डाव्या कोऱ्यावरती अगदी खोलवर जाऊन हात मारून गट टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी डिफेन्स एकवटला. बजरवरती टिक टिक वाजवायला सुरुवात झाली. पंचांचा इशारा आलाय. सुपर टॅकल मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. रोहित लाड या खेळाडूला टिपलं जात आहे. अगदी मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी मात्र रोहित लाडला टॅकल केलं जात आहे. परंतु 3rd रेड ही कुंभे संघासाठी देखील आहे आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा थोडासा ऍडव्हान्स. खराब प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. मुरुड संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून चुका घडतायत. तो कोणतरी नवीन आला नाही प्लेअर. आता हा पहिला मॅच आहे याच्यात बसलो नाही या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 आक्रमण करतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. ग्राउंड व्हॅलिड रेड मुरुड संघाच्या माध्यमातून. आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा मागच्या सरीमध्ये ज्याला यश मिळालं होतं असा खेळाडू, परंतु यावेळेस मात्र डिफेन्स एक म्हटलंय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. महत्वपूर्ण या ठिकाणी मात्र कामगिरी केली जाईल डिफेन्सच्या माध्यमातून. मुरुड संघाच्या 1 गुणाची कमाई होतीये. महत्वपूर्ण चढाईपटू या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जातोय. याच्यानंतर होणारा सामना तितकाच महत्वपूर्ण. पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामना या ठिकाणी अनुभवायला मिळेल. अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे. याच्यानंतर एक मोठी लढत खरं तर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेची पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. परंतु हा सामना मात्र अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जाईपर्यंत थोडासा रोमांचक पाहायला मिळेल. या ठिकाणी 3rd रेड मुरुड संघासाठी धोक्याची चढाई. जर्सी क्रमांक 6 खेळाडू सज्ज झाले. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. रनिंग किक मैदानाच्या आतमध्ये चढाईपटूच्या माध्यमातून सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. मुरुड संघासाठी या ठिकाणी मात्र 3rd रेड वरती गुणाची कमाई केली जाते. जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून. स्कोर कार्ड ऐकूया. दोन्ही संघ या ठिकाणी समान गुणांवरती पाहायला मिळत आहेत. 20 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे, तर 20 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी अजून देखील बाकी आहे आणि दुसऱ्या सत्राच्या या खेळामध्ये आपण पाहतोय तर कुठेतरी दोन्ही संघ या ठिकाणी समान गुणांवरती पाहायला मिळतात. परंतु यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई आहे. यावेळेस 1 गुणाची आघाडी येऊन पोहोचेल.
ती मात्र कुंभे संघाकडे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 21 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे, तर 20 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतो. या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्या 5-5 चढ्या या ठिकाणी अनुभवायला मिळतील का, हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. जर सामना बरोबरी सुटला तर 5-5 चढ्या या ठिकाणी पाहायला मिळतील. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार असेल. अमर भारत टासुरे, श्रीराम करदे खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार दिला जातोय. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच त्वरितच क्रीडांगणाचा दाबा घ्यायचा आहे. वेदांत शिकवणसेठ जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स आज मात्र या संपूर्ण क्रीडानगरीमध्ये अनुभवायला मिळालाय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्याच दर्जाचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. पुन्हा एकदा 3 खेळाडूंचा डिफेन्स. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर पुन्हा एकदा वेदांत जर्सी क्रमांक 2 आक्रमण करेल. कुंभे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा शांतच मी खेळ पाहायला मिळतोय. एका गुणाची नाममात्र आघाडी अजून देखील आहे, ती मात्र कुंभे संघाकडे. परंतु एका गुणाची आघाडी कुठेतरी तितकीशी पुरेशी नाहीये की विजयाच्या दिशेने अग्रेसर होता येईल. कुठेतरी पलटवर करण्याचा एका गुणाची आघाडी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न मुरुड संघाचा देखील असेल. परंतु यावेळेस मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई मुरुड संघाच्या माध्यमातून टॅकल काढण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स एक पडलाय. सुपर टॅकल सिच्युएशन होतोय आणि सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुंभे संघाच्या माध्यमातून 2 गुणाची कमाई. आणि इथे मात्र आपण पाहतोय तर एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. गुणाची कमाई केली जाते मुरुड संघासाठी. मधल्या अपैकी डिफेंडर जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला पुन्हा एकदा सुरेख टॅकल केलाय. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच त्वरितच क्रीडांगणाचा दाबा घ्या. पुन्हा एकदा सुपर टॅकल सिच्युएशन ऑन. रोहित लाड आक्रमण करतोय. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल डिफेन्स होईल. गुणाची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. 2 गुणाची कामगिरी डिफेन्स मार्कवरती पुन्हा एकदा कुंभे संघाच्या माध्यमातून. देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 सक्सेसफुल सुपर टॅकल झाले. त्यानंतर तो मोमेंटम पुन्हा एकदा मोगीस संघाकडे आला. या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय बॅक टू बॅक सुपर टॅकल पाहायला मिळाले. रोहित लाडला बॅक टू बॅक 2 सुपर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळालेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो तर पुन्हा एकदा मोमेंटम कुंभे संघाकडे पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. 25 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ, तर 21 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. 4 गुणांची महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी कुंभे संघाकडे. जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी तारणार ठरेल का मुरुड संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स. गुणाची कमाई होईल कुंभे संघाच्या खात्यामध्ये. सामना कुठेतरी आपल्या बाजूनं या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न हा कुंभे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत सक्सेसफुल झालाय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. चालू सामना संपताच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अमर भारत टासुरे श्रीराम करदे. तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. आपण सामना संपताच त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. थर्ड रेड. तिसरी चढाई कुंभे संघासाठी. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स मुरुड संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होती.
आपण टपवणार आहे आपल्या सिरियस लागा पाहिजे खुको लागा पाहिजे केली होती असं नारा कुठं काय रोहित लाडला रिवाइंड मिळालं. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि लगेच चढाई मार्फत पाचशे केलं जात आहे. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऑफिशियली पंचांचा इशारा येतोय सामना संपेल आणि चालू मॅच मध्ये उमेश संघाने या ठिकाणी विजय मिळवलाय तर मुरुड संघाला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागलाय.